मुंबईमधले रस्ते हे खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे। मात्र रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ते यावरून होणारे राजकारण मुंबईकरांसाठी काही नवीन नाही आहे। खड्डेमुक्त मुंबईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यामध्येही मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे। पावसाळा तोंडावर असताना मुंबईतील काही भागात रस्त्याची कामं सुरू आहेत, तर काही भागातील कामांना अजूनही मुहूर्त मिळालेला नाही। अशातच पावसाळ्यात काँक्रिटीकरणाचे काम बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिलेत। त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या कामामुळे यंदाच्या पावसाळ्यातही खड्ड्यातून मुंबईकरांना प्रवास करावा लागणार अशी शक्यता आहे। मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील सर्व रस्ते हे काँक्रिटीकरण करण्याचे काम सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर मुंबईतील विविध भागांमध्ये सध्या ही कामं सुरू झालेली पाहायला मिळतात। मुंबई महानगरपालिकेकडून ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे, तर काही भागांमध्ये अजूनही कामांना मुहूर्त मिळालेला नाहीये। आपण जर पाहिलं तर पावसाळ्यात हे काम जे आहे आता काँक्रिटीकरणाचं ते बंद ठेवण्याचे आदेश देखील प्रशासनाने दिले। त्यामुळे ही कामं आता पावसाळा संपल्यानंतरच सुरू होणार आहेत। परिणामी यंदाच्या पावसाळ्यातही खड्ड्यातून मुंबईकरांना प्रवास करावा लागेल अशी शक्यता आहे। मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी 14 कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत सुमारे 4 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। मात्र रस्त्यांची कामं न झाल्यास यंदाही 200 कोटी रुपये खड्ड्यात जाणार असंच दिसतंय। खड्डे मुक्तचा जे नारा दिले होते ते साध्य झालं नाही आणि कुठे ना कुठे मुंबईकरला आता या पाऊसमध्ये ज्या डांबरीकरण जे रोड आहे त्यामध्ये पाऊसमध्ये खड्डे होणार। आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये पाऊसमध्ये एक गोष्टी होतात, एक तो पाणी तुंबतात आणि जे रस्ते ते खड्डे ओढतात आणि त्यामध्ये आता खड्डेसाठी नाइलाजाने आपला मुंबईकरला त्रास होणार आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। जवळपास 1224 किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करायला सुरुवात केलेली आहे। दुसरी गोष्ट सेकंड फेज जो आहे टोटल उरलेला तोही आपण टेंडर झालं, त्याचं टेंडर फायनल झालं आणि त्याचे रस्तेही काँक्रीटचे रस्ते होतील। पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये तुम्हाला एकही खड्डा दिसणार नाही, एकही डांबरी रस्ता दिसणार नाही। 100% सिमेंट काँक्रीटचे रस्ते होतील। 25, 30, 40 वर्ष मुंबईकरांना खड्ड्याचा प्रवास करावा लागणार नाही। पहिल्या टप्प्यातील 397 किलोमीटरच्या काँक्रिटीकरणाची कामे सध्या सुरू आहेत। यापैकी फक्त 20% कामं पूर्ण झाली आहेत। पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी ही कामं वेगाने करत किमान 50% कामं यंदाच्या मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत। मात्र कामाची गती बघता किमान 50%चं उद्दिष्ट गाठणं कठीण दिसतंय। प्रशासनाने वेळेत जाग घ्यावी आणि हे काम करून घ्यावी, पण असंही कुठेही हे प्रशासन करताना दिसत नाहीये। पूर्णपणे हे प्रशासन झोपलेलं आहे आणि अजूनही महानगरपालिकेचं इलेक्शन हे लोक घेण्याचा विचार सुद्धा करत नाहीयेत। हर बार तो मुंबईकरी वो प्रॉब्लम वो करते हैं, हर बार कितनी बार गाड़ी स्लिप होती है, डंपिंग है बाजू में, उससे कीचड़ पूरा गंदा कचरा आता है बाहर, गाड़ी स्लिप होती है। आते बोले कंप्लेंट भी करते बोले करेंगे, कुछ होता नहीं है। बीएमसी एकदम लापरवाह है मुंबई में। मुंबई का रास्ता कभी सुधरा नहीं है ना सुधरेगा। जिंदगी में जितना पैसा यहाँ बीएमसी का आता है पूरे वर्ल्ड में किसी भी बीएमसी को नहीं आता है, लेकिन यहाँ की रोड कभी सुधरी नहीं है ना सुधरेगी। मुंबई खड्डे मुक्तीसाठी वर्षानुवर्ष कोट्यवधी रुपये खर्च केले जातात असं मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येतं। तरी देखील मुंबईतील दर्जेदार खड्डे बघता करदात्या मुंबईकरांचा पैसा कुठल्या खड्ड्यात जातो हे आजही गुलदस्त्यातच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।